आजचा हा दिवस क्षण सौभाग्याचा दिवस आणि हा दिवस म्हणजे आमच्या प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस। आणि हा भाल गावात नाही तर या जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही तर या पृथ्वीवर या त्रिखंडामध्ये आज यांचा उत्सव साजरा केला जातो नाही का। आणि या पुष्पवृष्टीचा कीर्तन माझ्या वाट्याला आला त्याबद्दल माझे मी भाग्य समजतो मायबाप। त्याचप्रमाणे कीर्तन सुरू करण्या अगोदर ज्यांचं नाव मला प्राधान्य आहे घेणं ते म्हणजे माझे वडील कैलासवासी स्वर्गीय दत्ताराम जगन्नाथ म्हात्रे आणि काका सीताराम जगन्नाथ म्हात्रे, ज्यांच्या चरणी दंडवत ठेवून इथे बसलेले श्रोते वर्ग, श्रोते म्हणजे जगदीश मूर्ती, माझ्यापेक्षा वयाने मोठे, माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे वरिष्ठ मंडळी, माता भगिनी, तुमच्या चरणी दंडवत ठेवून आणि या प्रभुरायांना नतमस्तक होऊन मी माझ्या या कीर्तनाला प्रारंभ करतो नाही बा। आजचा अभंग सुंदर सोपा सर्वांना माहित असलेला अभंग आहे समर्थ रामदास स्वामींचा। राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा। कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, राम रायाचे गुणगान, राम रायाचे गुणगान, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम मंगळाचे जे मंगळ, मंगळाचे जे मंगळ, राम कौशल्येचे बाळ, राम कौशल्येचे बाळ, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी, दशरथा देहि पायसदा, पायसदा, तुझ्यायज्ञमी प्रकट झालो, तुझ्यायज्ञमी प्रकट झालो, हा माझा सन्मान दशरथा पायसदा, पायसदा।
सरळ अभंग आहे, सर्वांना परिचयाचा अभंग आहे मायबाप. मायबाप हा कीर्तनाचा टाक्स आहे. जो नारदी कीर्तन आहे किंवा वारकरी असेल, हा कीर्तनाचा टाक्स आहे मायबाप. इथे बोथट शब्दांना सुद्धा, धारदार शब्दांना सुद्धा बोथट व्हावं लागतं मायबाप. इथे धारदार शब्दांना सुद्धा बोथट व्हावं लागतं. याचं कारण असं आहे मायबाप की आम्हाला पैशाने श्रीमंत असणारी माणसं आम्हाला पावली भेटतात मायबाप. पैशाने श्रीमंत असणारी माणसं आम्हाला पावली भेटतात मायबाप. पण इथं कलेनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी आम्हाला आमची पावलं झिजवावी लागतात. कुंडली कवरते. आज हे पेटीवाले आहेत, तबलजी आहेत, कलाकार आहेत, आज या भालगावातील जे परमार्थिक धार्मिक लोक आहेत, जिथं कलाकार आहेत, आणि यांना भेट घेण्यासाठी आम्हाला इथं आमची पावलं झिजवावी लागतात मायबाप. आणि म्हणून मी सर्व श्रोते वर्गाला पुन्हा एकदा चरणी नतमस्तक होतो. आपण आता अभंगाकडे वळूया मायबाप. आपला अभंग आहे राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण, राम कौशल्येचे बाळ. मंगळाचे जे मंगळ, राम कौशल्येचे बाळ. सुंदर सोसा अभंग. पण अभंगापूर्वी मायबाप, आज या महाराष्ट्रामध्ये जी मंदिर तुम्हाला दिसतात, त्या मंदिरातले देव तुम्हाला दिसतात, ते धडधाकड आहेत. ते फक्त आणि फक्त एका माणसामुळे, ते म्हणजे माझ्या राजांमुळे मायबाप. 33 कोटी देवांची 33 कोटी मंदिरे असतील मायबाप, पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही. पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये असरस्त होण्याचं साधन म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तर छत्रपती शिवाजी महाराज समर्थाबद्दल सांगताना त्यामध्ये ते पुरावा दिला आहे मायबाप. समर्थ सांगतात की तुम्हाला जर मोक्ष हवा असेल, तुम्हाला जर प्राप्ती हवी असेल, तुम्हाला जर सुख हवा असेल, हे सर्व काही जर तुम्हाला हवं असेल, तर मग ते कुठे आहे मायबाप? तर या अभंगामध्ये आहे मायबाप. या अभंगाचं वर्णन करत असताना समर्थ रामदास स्वामी सांगतात, स्वामी एका धागेमध्ये हा अभंग ओला आहे मायबाप. राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. राम गावा हे सांगत असताना मायबाप समर्थांनी यामध्ये वाचिक कर्तव्य सांगितलं आहे. कुठला वाचिक कर्तव्य? आणि राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा हे सांगत असताना याच्यामध्ये मानसिक कर्तव्य सांगितलेलं आहे मायबाप. आणि राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. राम जीवीचा विसावा हे सांगत असताना मायबाप, राम जीवीचा विसावा हे सांगत असताना मायबाप, राम जीवीचा हे सांगत असताना मायबाप समर्थांनी या म्हणजे भौतिक धैर्य असा कर्तव्य सांगितलेला आहे मायबाप. आणि समर्थ रामदास स्वामी या समाजाला लागलेले एक सज्जन संत की ज्यांनी या समाजाला चांगल्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला मायबाप. आज आपण कोण बैठकीला तुम्हाला इथे बैठक भरतोय, तुमची बैठक असते, अनिरुद्ध बापू असेल, नरेंद्र महाराज, काही असो, सर्वांनी सगळीकडे जायचा, सर्व चांगलं शिकवतात. पण तिथं गेलं पाहिजे आणि त्यातून काहीतरी आपण चांगलं घेतलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे मायबाप. आज सगळीकडे रामनवमी आहे मायबाप. आज आमच्या देवला सुद्धा रामनवमी आहे आणि मी सुद्धा इकडे आज ह्याच भगवंताकडे
सेवा करण्यासाठी आलो मायबाप. आज रामनवमी ही आली ना की लहानपणापासून आम्ही तुमची कशी पालखी आली की तुम्ही लोक तयार लागतात की आज पालखी आहे, उद्या पालखी येणार आहे, बॉसकडे सुट्टी मागता, अनेक काही गोष्टी होतात. असं आम्ही सुद्धा लहानपणी झोपेमध्ये आज गुढीपाडवा असला की आज गुढीपाडवा आहे, सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करायची, आरती करायची. मग माझे वडील आम्हाला ते कडुलिंबाचा रस देणार. आम्ही म्हणणार नको 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 बाबा, आपण तरी पण तो घशाखाली कसं तरी घालायचा. पण त्याचा महत्व आज कळतोय मायबा. प्रत्येकाने कडुलिंबाचा एक ग्लास ना होते एक कप तरी घ्या मायबा. हे शारीरिकासाठी खूप चांगलं आहे. मग आम्हाला रात्रीच्या वेळी स्वप्न पडतात की आता जत्रा येणार, यात्रा येणार, यात्रेमध्ये जाणार, पाळणं कसणार, तलवार घेणार, खटार घेणार, काही काही स्वप्नामध्ये असताना अचानक त्या मंदिराच्या माईक साऊंड मधून आमच्या कानावर आवाज येतो, श्रीराम 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 सुबये श्री राम प्रभु ऐकती, सुबये श्री राम प्रभु ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. श्री राम प्रभु ऐकती, सुबये श्री राम प्रभु ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती, कुशल. दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे, कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतिले तेजाची आरती, ज्योतिले तेजाची आरती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती, कुशल. सियावत रामचंद्र भगवान की जय. मला आवाज होता जोरात, सियावत रामचंद्र भगवान की. मायबाप, आज सर्वांना रामरायांचा अवतार किती आहे माहित नसतं मायबाप. जे धार्मिक आहेत, जे परमात्मे त्यांना माहिती आहे रामाचा अवतार किती आहे. पण आजच्या आमच्यासारख्या नवीन पिढ्यांना नाही लक्षात काय करायचं आहे. रामनवमीला जायचं, जेवायचं, फिरायचं आणि घरी यायचं. पण पूर्वी जी लग्नामध्ये मंगल अष्टक व्हायची मायबाप, त्या मंगल अष्टकामध्ये इतकी ताकद असायची आणि त्या मंगल अष्टकामध्ये काहीतरी भगवंताचे अवतार समजायचे किंवा काहीतरी एखादी कथा त्यामध्ये असायची मायबाप. उदाहरण द्यायला गेलं तर आपले एक मंगल अष्टक आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे. मस्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती. म्हणजे काय माहिती बा की कृतयुगामध्ये 4 अवतार झाले. मत्स्यापासून मत्स्य, तच्च, वर आणि नरसिंह.
हे नाही माहित होतं. ही ऐकण्यासाठी म्हातारी माणसं खास मंगल ऐकतात, ऐकण्यासाठी जायची मार्ग. पुढे आहे त्रेती वामन परशुराम तिसरा सीतापती श्रीराम सीतापती. नंतर पुढे काय आहे ऐसे अवतार सात मगते द्वापारीचा आठवा आहे ना का मी फोटो बोलतो. श्रीकृष्ण कधी माझी नववा कलकी पुढे दाहवा बोला शिवमंगल सावला. आता ते संगीत मंगल अष्टका निघालेत काहीतरी असो. कंठ दाटला मनी आठवल्या पाही सत्या आठवणी बालपणीचा खेळ संपला झाली सगळ तू मुली. बरंच काय आहे तर अशा या मंगल अष्टकामधून प्रत्येकाला आपल्याला अवतार करायचे मायबाप. आणि तुम्हाला आज अभिमान वाटला पाहिजे मायबाप. तो दिवस म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमधला हिंदू धर्माचा दिवस म्हणजे 22 जानेवारी मायबाप. 22 जानेवारीला काय झालं तर आपली रामलल्लाची प्रतिष्ठा झाली मायबाप. तिथे आपण गावोगावी मिरवणुका काढल्या, उत्सव साजरी केली. पण त्यापूर्वी ज्यांनी यासाठी आपले प्राणाची आहुती केली, मग ते सैनिक असतील, नेते असतील, क्रांतिकारक असतील, राजे असतील, यामध्ये काहीतरी कोर्ट कचेऱ्या करून 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 अक्षरशः मरून गेले. देवस्थानचे पंच कोण असतील त्याला माहीत असलेले की देवस्थानची जर मिटिंगला कोर्ट कचेरी लागली तर अक्षरशः नको होते. असं वाटतं देवाला मला पंचच नको. तर अशी लोक अक्षरशः मरून गेली. त्यांना आपल्या प्रथम आठवायला पाहिजे मायबाप. आणि त्यांच्यामुळेच आज ही रामलल्लाची मूर्त तिथे आहे मायबाप. आपल्याला या समाजाला गौरव वाटावा असं राष्ट्र मंदिर उभारण्याचं काम तिथे चालू आहे मायबाप. आम्ही अगोदर म्हणत होतो बनाएंगे मंदिर कभी, आणि आता बन रहा है मंदिर. अवधपुरी में धाम बन रहा है मंदिर. आज लाखो माणसं आज तिथे जात आहेत. लोकांना तिकीट मिळत नाही मायबाप. या देशातली नाही तर या वर्ल्ड मधली लोक, ती गोरी गोरी लोक, ती सुद्धा बघा लाईन मध्ये 4-4 दिवस लोक जेवत नाही. एवढी गर्दी आहे मायबाप. तुम्ही सुद्धा जे गेले नसतील त्यांनी जरूर मरण्यापूर्वी तिथे जाऊन या मायबाप. ती आपली पंढरी तर आहेच पण आपली जन्मभूमी मायबाप ती आहे. आणि आज अयोध्यामध्ये अयोध्या सजली आहे. पताके झेंडे लोक अयोध्या सजली आहे मायबाप तिथे. आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं श्रीरामाच्या जय घोषाने, श्रीरामाच्या जय घोषाने हित जनांचे पदरी हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी, हर्षली. श्रीरामाच्या जय घोषाने, श्रीरामाच्या जय घोषाने हित जनांचे पदरी हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी, हर्षली. धन्य दशरथा धन्य भूमी, धन्य दशरथा धन्य भूमी, धन्य कैकेयी
मी नेहमी बोलत असतो मायबाप, राम नाम आधार जिनेवो, राम नाम आधार जिनेवो, जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी डर जाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी डर जाते। मायबाप, विश्वामध्ये सर्वात आदर्श चरित्र ते म्हणजे माझ्या रामरायांचे चरित्र आहे मायबाप। तुम्हाला सांगतो की तुमचं आमचं आराध्य दैवत, या हिंदू धर्माचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे प्रभू रामचंद्र मायबाप। तुम्हाला सांगतो मायबाप, राम या शब्दाला कुठे वेलांटी नाही, आकार नाही, एकदम सरळ आहे, कारण माझ्या रामाचं चरित्र हे अगदी सरळ आहे मायबाप, अगदी सरळ आहे। दशम स्कंद अगोदर नवम स्कंद आले का? दशम स्कंद अगोदर नवम स्कंद आले, याचा कारण असं आहे मायबाप, कीर्तन ध्यान देऊन ऐका, कानाचे पडदे उघडे ठेवा मायबाप, एक एक शब्द मोलाचा असतो, एक एक शब्द। रामरायांचे चरित्र म्हणजे खाऊ नाही मायबाप। दशम स्कंद अगोदर नवम स्कंद आलंय, याचं कारण असं आहे मायबाप की जोपर्यंत तुम्ही माझ्या प्रभू रामचंद्रांच्या आचरणाचा चष्मा परिधान करत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा चरित्र कळणार नाही मायबाप। जोपर्यंत तुम्ही माझ्या या प्रभू रामचंद्राच्या आचरणाचा चष्मा परिधान करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा चरित्र कळणार नाही मायबाप। या रामायणामध्ये एक एक पात्र असे आहेत ना मायबाप, या आकाशाच्या उंचीचे असे पात्र आहेत मायबाप, एकेका पात्रामधून अशी शिकवण मिळते ना। तुम्हाला कैकेयीचं सांगतो मायबाप, आज समाज कैकेयीला शिव्या देतोय मायबाप, पण खरंच कैकेयी तशी होती का, याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे मायबाप। एकदा प्रभू रामचंद्र 5 वर्षाचे होते मायबाप आणि विहिरीमध्ये उतरले होते। कैकेयी माता आवाज देतोय, रघुनंदना, हे रघुनंदना, बाळा कुठे आहेस? तेव्हा रामरायाने आवाज दिला, माय मी विहिरीमध्ये आहे ग, विहिरीमध्ये आहे। अरे बाळा विहिरीमध्ये काय करतोस? पाणी येईल, वर ये, वर ये। नाही आई, मी वर नाही येणार, माझी एक इच्छा तू पूर्ण करायची आहेस। तुझी इच्छा आणि मी पूर्ण करणार नाही? रामराया बोल, तुझी काय इच्छा आहे? हे बघ आई, जेव्हा माझ्या वडिलांना म्हणजे राजे दशरथांना तुम्ही मदत केली होती, तेव्हा राजांनी 2 वर मागितले होते, ते आता वर मागण्याची वेळ तुमची आता आली आहे। बरं काय वर मागू बोल बाबा? हे बघ आई, एका वराने भरताला गादी माग आणि दुसऱ्या वराने मला वनवास माग। काय म्हणाला की एका वराने भरताला गादी माग आणि दुसऱ्या वराने मला वनवास माग। टचकन पाणी आला कैकेयी मातेच्या। रामराया, अरे काय मागतोस? अरे माझे प्राण माग, मी तुला प्राण देईन, माझे डोळे माग, मी तुला डोळे देईन, पण असं काय मागतोस? माझी जीव घेणी परीक्षा का घेतोस? हे बघ आई, जर मी वनवासात गेलो नाही तर माझ्या हनुमंतरायाची भेट कशी होईल? मी जर वनवासाला गेलो नाही तर माझ्या शबरी मातेची भेट कशी होईल? मी जर वनवासाला गेलो नाही तर अहिल्याचा उद्धार कसा होईल? मी जर वनवासाला गेलो नाही तर राक्षस कुळाचा उद्धार कसा होईल माय? आणि म्हणून मी वनवासाला जातोय। हे बघ माय, चंद्र सूर्य तारे असापर्यंत लोक तुला शिव्या देतील, सहन करशील का? मला सांगा, आज इतर सर्व बाई माणसं बसल्यात, कोणाचं नाव कैकेयी आहे? कोणाचं नाव? कैकेयी सारखा स्वभाव असेल, काही म्हणतात बघा भांडायला, ही कैकेयी, कैकेयी सारखा स्वभाव असेल, दुर्योधन नसेल पण त्याच्यासारखा स्वभाव असेल, कारण ह्या लोकांनी अशी कामं केलीत ना मायबाप, या पृथ्वीवर यांचा नावच कट करून टाकलंय भगवंतांनी। मग आणि अशा प्रकारे
कैकेयीने प्रभू रामचंद्रांच्या सांगण्यावरून त्याला वनवासात पाठवले. आपण दोघच कैकेयीला शिव्या शाप देतो मायबाप, कारण कैकेयी सारखं प्रेम वाक्य मी माफी मागून बोलतो मायबाप की कैकेयी सारखं प्रेम कुठल्याच माईने केलेलं नाही त्याच्यावर मायबाप. आणि म्हणून मी पुन्हा म्हणतोय, राम नाम आधार जिले वो जग में राह बनाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर ही तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर ही तर जाते हैं. जेव्हा दगडावर रामाचं नाव टाकलं आणि वानराच्या हाताने नाव टाकलं आणि प्रभू रामचंद्रांनी दगड त्या समुद्रामध्ये फेकून दिले, तेव्हा दगड तरायला लागले मायबाप. आपला अभंग आहे कल्याणाचे जे कल्याण रामरायाचे गुणगान. रामरायाचे गुणगान काय असतो मायबाप, किती वर्णिले तरी ते कमीच आहे मायबाप. जेव्हा वानराने नाव लिहिलं आणि प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये देऊन ते पाण्यामध्ये आणि ते करलं, आणि जेव्हा ही बातमी लंकेमध्ये समजली तेव्हा दिवंडी पिटवली. ऐका हो ऐका, प्रभू रामचंद्रांचं नाव टाकल्याने दगड तडतोय, काय ताकदवर आहे तो राम. ही बातमी जेव्हा लंकेमध्ये कळाली तेव्हा रावणाचा जरा भाव डाऊन झाला. डाऊन होईल ना, माझ्या राज्यामध्ये येऊन माझ्यापेक्षा वर चढ, इथं आपल्याला जमत नाही. ध्याने गाडी घेतली, आपल्याला सुद्धा अहंकार असतो, तसा रावणाला सुद्धा अहंकार असतो. आणि मग रावणाचे काही चौथे कार्यकर्ते असतात, ते गेले रावणाजवळ. रावण महाराज आम्ही काय ऐकतो, हे बघा तुम्ही सुद्धा ताकदवान आहात, तुम्ही सुद्धा बलवान आहात, तुमच्याकडे दैवी शक्ती आहे, तुम्ही सुद्धा दगडावर नाव टाकून दगड तरला पाहिजे. रावण म्हटलं का नाही करणार. झाला, एक मोठा कुंडा बनवला, एक मोठा कुंडा असा मोठा तळा बनवला. सर्व लंकेतील लोक सर्व आले पाहायला की आता रावण महाराज दगड टाकणार आहे, दगड तो आता तळणार आहे पाहण्यासाठी आले. मग एका त्या सैन्याने दगडावर नाव लिहिला रावण, आणि तो दगड रावणाकडे दिला. रावणाने दगड घेतला तो आणि असा तोंडाजवळ नेला, काहीतरी मंत्र म्हणाला आणि तो समुद्रामध्ये त्या कुंडामध्ये फेकून दिला. अरे चमत्कार, दगड तरायला लागला. सगळी म्हटली रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. झाला जय जयकार झाला. तेवढ्यात रावणाची पत्नी मंदोदरी ती तिथे आली. अरे म्हणतात जय जयकार का बरं, दगड तरला. स्वामी इकडे या जरा, मला सांगा दगड तरला कसा. कसा म्हणजे माझ्याकडे ताकद आहे, मला माहित आहे तुमच्याकडे किती ताकद आहे ते. सर्व बाई माणसांना आपल्या नवऱ्याकडे किती ताकद आहे सर्वांना माहित आहे. मी मोठा कीर्तनकार असो ना ते मोठा कोण असो, नवऱ्या बाई पुढे आपलं काही चालत नाही. मग म्हणतो तरी म्हणाली इकडे या. अहो सांगा दगड तरला कसा. तरला कसा म्हणजे माझ्याकडे ताकद आहे, ती तुमच्याकडे ठेवा, त्या लोकांना सर्व उल्लू बनवा, मला उल्लू बनवू नका. मला सांगा दगड तरला कसा. आणि माझ्या नावाने दगड तरला, तुमच्या नावाने काय करते ते मला माहित आहे. देवाच्या नावाने दगड तरतो यात नवल नाही, तर देवाच्या नावाने माणसं तरली तर दगड काय चीज आहे. रावण म्हणाला ही माझी पत्नी काही ऐकत नाही. इकडे तुझ्या कानात सांगतो, हे बघ का झाकली मूठ 1.25 लाखाची. मी दगड घेतला, त्याच्यावर नाव लिहिला आणि जवळ येऊन मी त्या दगडाला सांगितलं, हे बघ जर बुडलास तर तुला रामाची शपथ आहे. आणि म्हणून दगड टाकला आणि दगड तरायला लागला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आपला विषय काय आहे की रामरायाचे गुणगान माहिती. या रामायणामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे, बरंच काही आचरण करण्यासारखे आहे.
भावा भावाचं प्रेम काय असतं, बहीण भावाचं प्रेम काय असतं मायबाप, हे थोडक्यात तुम्हाला रामायणामध्ये सांगतो मायबाप. तो प्रसंग होता सीतामाई आणि प्रभू रामचंद्र यांच्या विवाहाचा. विवाहाच्या अगोदर त्या जनकपुरी त्या कुटेरामध्ये प्रभू रामचंद्र झोपले होते आणि प्रभू रामचंद्र झोपले होते आणि सूर लावून ठेवा. प्रभू रामचंद्र झोपले होते आणि लक्ष्मणजी आपल्या भावाचं मग प्रभू रामचंद्र झोपले होते आणि लक्ष्मणजी त्यांच्या पायावर झोपले होते. लक्ष्मणाच्या मांडीवर प्रभू रामचंद्रांचे पाय घेतले आणि आपल्या भावाची सेवा करतोय म्हणून जसे रोजच्या प्रमाणे तो आपल्या भावाचे पाय चेपत होते. मायबाप कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. भावा भावामधला प्रेम काय असतं मायबाप, भावा भावामधला प्रेम काय असतं आणि भावा भावाचं प्रेम काय असतं मायबाप. पाय चेपत असता लक्ष्मणांच्या डोळ्यातून आसवं घरघर घरघर वाहू लागली आणि टप 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 रामांच्या पायावर पडली. रामराय म्हणाले जाग झाले आणि बघतो तर काय, अरे माझा भाऊ लक्ष्मण रडतोय, काय झालं असेल. बसून उठले आणि म्हणाले जवळ घेतला. लक्ष्मणा अरे मला काय झालं, का रडतोस, काय झालं तुला, तुला आईची आठवण येतो का, तुला वडिलांची आठवण येतो का. तो म्हटलं नाही दादा मला त्यांची आठवण येत नाही. जसं रामराया विचारतात तसं प्रभू विचारतात तसं लक्ष्मणांचं रडणं वाढत चाललंय. मायबा अरे काय झालं बोल, कोणाची तुला आठवण येते. तेव्हा मायबाप लक्ष्मणांचं उत्तर ऐका. दादा दादा मला याचं दुःख वाटत नाही दादा, उद्या तुमचं विवाह होणार आहे. रामराय म्हणाले हो उद्या सीताबाई तुमच्या घरामध्ये वरमाला टाकणार आहे, तुम्ही त्यांच्या घरामध्ये वरमाला टाकणार आहात. अरे ही तर आपली संस्कृती आहे, याचं दुःख नाही वाटत मायबाप. या गोष्टीचा वाटतोय की उद्यापासून तुमच्या शरीरावर सीतामाईचा हक्क होणार आहे. मी उद्या संध्याकाळी ठरवलं ना मायबाप की मला माझ्या भावाची सेवा करायची आहे, तर सीतामाई दारात उभा राहील सांगेल की लक्ष्मणा या शरीरावर आता माझा हक्क आहे, आता तू सेवा करायला येऊ नको, तर मी समर्थ आहे आणि एका भावाची सेवा करता येत नाही म्हणून माझा लक्ष्मण रडतोय. आणि आज आमच्याकडे काय चाललंय मायबाप, 1 एकरसाठी आणि एका गुंठ्यासाठी भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी मारतात. एका शामराव भीमराव याच्या एका बांधावरून भांडण झाली. भीमराव म्हणते 5 फूट जागा माझ्यावर, शामराव म्हणते 5 फूट जागा माझी. भांडण झाली, गावातले पंच आले, एक दगड ठेवला, मध्ये सांगितलं शामराव ही 5 फूट जागा तुझी, भीमराव ही 5 फूट जागा तुझी, चला घरी. भांडण मिटलं. 2 दिवसांनी शामराव भीमराव आले, तर तो दगड भीमरावाच्या 5 फूट आतमध्ये होता. मग मायबाप मला सांगा प्रामाणिक कोण, माणूस का दगड. वाक्य माफ करून वापरतो, माफी मागून वाक्य वापरतो मायबाप. त्याच दगडाला जर बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा होतो, त्याच दगडाला जर सेंदूर लावला तर दगडाचा मारुती होतो, आणि त्याच दगडाला जर गुलाला लावला तर म्हसोबा होतो, आणि त्याच दगडाला जर XYZ होतो. तर मला सांगा मायबाप मग माणसाला असा कोणता गंध लावल्यानंतर माणसाचा माणूस होईल मायबाप, सांगा मला. माणसाला कोणता गंध लावल्यानंतर माणूस होईल मायबाप, हे अजूनपर्यंत गाथेमध्ये लिहिलं नाही मायबाप, हे अजूनपर्यंत कुठल्या गाथेमध्ये लिहिलं नाही. म्हणून भावाभावाचं प्रेम काय असतं हे या रामायणाने शिकवतं मायबाप. अहो काही म्हणतात की 10 वर्ष झाले मी भावाची पायरी चढलो नाही.
20 वर्ष झाले मी बहिणीची पायरी चढलो नाही. अहो बहीण काय तुमच्याकडून मागते हो, बहीण काय मागतोय? फक्त भाऊबीजेला एक तिला साडी घ्या चांगली, आणि तिला काही नका देऊ रे. तिला फक्त आणि फक्त एक दिवसातून नसेल, आठवड्यात नसेल, महिन्यातून फक्त एक फोन करा की ताईडे कशी आहेस ग ताई, कशी आहेस. तिला खूप बरं वाटेल, मायबाप खूप बरं वाटेल. आणि मग मेल्यावर जाता तुम्ही ओटी घेऊन, साडी चोळी घेऊन, हार घेऊन, तेव्हा ती बघायला नसते मायबाप, तिथे बघायला नसते मायबाप. म्हणून रामायण काय शिकवतात मायबाप हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुकाराम मला सांगतात मायबाप, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. तुकाराम महाराज सांगतात, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुखे फेरा गर्भवासी. बाबा या गर्भाच्या दुःखातून जर तुम्हाला निवारण करायचं असेल ना, तर फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांचं नाव घ्या बाबा. अरे माझी शबरी माता, आज तिने 14 वर्ष वाट पाहिली. फक्त मातंग ऋषीने सांगितलं होतं की शबरे, अरे जगाचा मालक तुझा एक ना एक दिवस भेट घेतणार आहे. आणि या शब्दावर इतका विश्वास ठेवला मायबाप की तिने त्या रामरायाची भेट घेतली. राम आएंगे तो अंगना सजाऊंगा, राम आएंगे तो अंगना सजाऊंगा, राम आएंगे तो अंगना सजाऊंगा, राम आएंगे तो झोंपड़ी खुल जाएंगे, राम आएंगे तो दीप जलाऊंगा, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे. आणि मग शेवटी रामराय आले मायबाप. आपला विषय आहे मायबाप की या गर्भवासाच्या दुःखातून जर तुम्हाला तारायचं असेल ना मायबाप, तर फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांचं नामस्कारा मायबाप. मला सांगा आता या जगामध्ये, या संसारामध्ये कोण सुखी आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तूच शोधून पाहे. मला सांगा कबलची पेटीवाले, तुम्ही सुखी आहात का? परिपूर्ण आहात का संसारामध्ये? आज बसल्या समाज मला एकाने हात वर करतो, सांगा की महाराज मी खूप आनंदी आणि खूप सुखी संसार चालतोय माझा. नाही, प्रत्येकाला सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख आहे. तर सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे माय बाप. आणि ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, बरंच काही आहे, पण त्याला मूल नाही. ज्याच्याकडे खायचे वाहन आहे त्याला 4 मुलं आहेत. ज्याच्याकडे अफाट श्रीमंती आहे त्याच्याकडे बुद्धी नाही. त्याच्याकडे बुद्धी आहे त्याच्याकडे पैसा नाही. बायबा काय
काही एवढे श्रीमंत आहेस, काही खाऊ शकतो, पण ताटामध्ये फक्त ज्वारीची बाजरी आणि चटणी, बाकी खाऊ शकत नाही. डॉक्टर सांगतात डायबिटीज आहे, शुगर आहे, काही खाऊ नका. जीवाला घाबरतोय, बाबा मला जगायचं आहे 100 वर्ष. डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे. नुसती शुगर टेस्ट करायला गेली छाती धडधड धडधड होतंय, आता काय होईल मायबा. पण प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं ना मायबा, हे सगळं नाहीसं होईल मायबा. मायबा, या भगवंताने आपल्याला हा चांगला नरदेह दिलाय मायबा, याचा चांगला उपयोग करा. काय योग साधला जन्म तुला लाभला, काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे बिचाऱ्या मनाला, कोण देव पावला रे बिचाऱ्या मनाला. अरे ज्याप्रमाणे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा ना, त्याचप्रमाणे हा मनुष्य आयुष्य आपल्याला भगवंताने दिला आहे. तो फक्त त्याचा वापर, ती संधी तुम्ही सोडू नका मायबाप. नाही तर माणूस आला गेला मरून गेला, आला आला माणूस मरून गेला, काहीच नाही केलं. प्रॉपर्टी संपत्ती कमावली कुणासाठी, मुलासाठी, पण शेवटच्या वेळी मुलगाच पाणी द्यायला नाही माहिती. या गर्भवासातून सुटण्यासाठी एक छोटासा प्रसंग आहे मायबाप रामरायांचा. खूप प्रसंग आहेत माझ्याकडे, पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. वेळेचं बंधन पाळावं लागतो मायबाप. एकदा प्रभू रामचंद्र आणि रावण यांच्यामध्ये युद्ध होणार होतं मायबाप, आणि ते युद्ध सुरू होण्याच्या अगोदर रामराय एका समुद्राच्या किनारी बसले होते. आपल्या हातातला बाण काढला आणि त्याला धार देत होते. धार देता 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 तो बाण इतका लाल गुंज झाला मायबाप, त्याने तो तिथे जमिनात घुसकला आणि काही क्षणात तो बाण काढला. तुम्ही गोष्ट ऐकली असेल की नसेल, ठीक आहे. तो बाण काढला आणि बाणाच्या टोकाला पाहतो तर क्षणभर रक्त लागला होता. रामराय विचार करायला लागले, हे देवा काय झालं माझ्या हातून. रक्त म्हणजे माझ्या हातून काहीतरी पाप झालं मायबाप, काहीतरी पाप झालं माझ्या हातून. मग रामरायाने तो बाण खाली ठेवला, आपला उजवा हात वर केला, त्या मातीमध्ये हात घुसकला आणि अशी माती वर काढली ना, तर त्या मातीवर तो बेडूक होता. त्या बेडुकाच्या छातीला तो बाण लागला होता आणि बेडूक अर्थपणे गाणे गात होता, तडफडत होता, रक्ताचे स्राव होत होते. तो प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे बेडका, अरे इतर वेळी डराव करतोस, लोकांना त्रास देतोस, मग आज एवढा धारदार बाण तुझ्या लागला, मग का नाही ओरडलास रे, का नाही ओरडलास. तेव्हा त्या बेडकाने जे उत्तर दिले ना मायबाप, हे उत्तर तुम्ही घरी घेऊन जा. मी सांगेन त्या शैलेंद्र मातेचा कीर्तना सार्थक झाला मायबाप. राय मला म्हणाले, रामराय, अरे इतर मी डराव करतोस, मला धारदार बाण तुझ्या छातीला लागला, रक्त वाटतोय, तर तू आज काच नाही ओरडलास. त्या बेडकाने सांगितलं, देवा ज्याचा मी धावा करतो त्याने जर मला आज मारला तर मी धावा कोणाचा करू. समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडली कोण आहे. जयाची लीला वर्णिते लोकतिनी, निपेक्षी कला रामदासा अभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून मायबाप आला गेला, मरून गेला, म्हणून जगा नंतर कोण आहे, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे कोणी, अंतिम दाशी प्राण्या माझे करुणी कोण आहे. म्हणून संसारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अहंकार करू नका मायबाप. जो अहंकार, कोणाकडे पैसे काय आले की लोक छाती फुगून चालतात, माझ्याकडे पैसे आहेत, अरे पण ऊन कधी येईल आणि सावळी कधी येईल सांगू शकत नाही मायबाप, सांगू शकत नाही. अजून एक सांगतो मायबाप,
की ज्या पुरुषाने खानदानी सून बघून, श्रीमंत सून बघून ज्याने आपल्या मुलाचं लग्न लावलंय ना, त्याचा संसार बघा मायबाप. आणि ज्याने आपली गरीब मुलगी केली, गरीब घराची मुलगी केली आणि आपल्या घराचं गोकुळ करणारी या भावनेने ज्याने केली, त्याचा संसार बघा मायबाप. अरे दशरथ राजांकडे काय होतं? भरपूर काय होतं, 3 राण्या, अफाट श्रीमंती. पण एक दिवस असा आला की रामरायांना समजलं की मला उद्या वनवासाला जायचं आहे. रामाने शाळाचा अवलंबन लावला आणि लगेच निघाला. आई वडिलांना म्हणाल नाही की मला का, त्यालाही ते माहित होतं ती देवाची लीला होती. ताबडतोब निघाला आणि निघता निघता दारामध्ये उभा राहिला. माझे रामराय दारामध्ये उभे राहिले आणि आवाज दिला, अगं सीते, निघालो ग मी, येतो आता येतो. तेव्हा तिकडून आवाज आला, निरोप कसला माझा घेता. प्रभू निरोप कसला माझा घेता. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. कुठलाही विचार न करता रामराय गेले, सीतामाई गेले मायबाप. सांगणं तात्पर्य माझं असं आहे की कुणीही कुठल्याही गोष्टीचा, बाबीचा अहंकार करू नका मायबाप. फक्त जाता जाता एवढंच सांगतो मायबाप की प्रत्येकाने वागताना असं आयुष्य जगा मायबाप. माझे ज्ञानेश्वर माऊली किती वर्ष जगले, तुकाराम महाराज किती वर्ष जगले, छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले. जोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत त्या लोकांची नावं आहेत मायबाप. अहो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला सोडून गेले ना, तेव्हा महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाही. महाराज सोडून गेले तेव्हा त्यांची मुलं बायका रडली यात नवल नाही, तर प्राणीही रडले यात नवल नाही. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यांची जिजा जळत होती ना, तेव्हा त्यांच्या जिवंत असलेल्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या जगत्या जिनेमध्ये एवढी मारली. काय निष्कळंक जीवन जगला असेल माझा राजा, निष्कळंक जीवन जगला असेल. आठवण येते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर. अरे आठवण येते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर. अरे जात पात ना धर्म मानला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय. म्हणून आयुष्य खूप चांगलं जगा नाही. अरे आयुष्यामध्ये कुणाला घाबरू नका, कुणाच्या बापाला घाबरू नका, पण आयुष्यामध्ये आपल्या कर्माला घाबरा मायबाप, आपल्या कर्माला घाबरा. कोण म्हणतंय मला हे नाही मिळालं, माझ्या नशिबी हे नाही, माझ्या नशिबी 7.5 नाही. बाबा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, मी कधी कुणाचा विश्वासघात केला का, मी कधी चोरी लबाडी केली का, कुणाला त्रास दिला का, कुणाच्या वेदना दुखवल्या का. तसं जर केला नाहीत ना, तुम्हाला भगवंत सुद्धा अडवू शकत नाही. आणि कर्म जेव्हा वसुलीला येतात ना मायबाप, तेव्हा तिथे कोणाचा काही चालत नाही. व्याजा सकट कर्म वसूल करतात मायबाप. और जिसके कर्म अच्छे हैं उसकी नीयत अच्छी है मायबाप. जिसके कर्म अच्छे हैं उसकी नीयत अच्छी है, और जिसकी नीयत अच्छी है उसके घर में मथुरा काशी है, घर में मथुरा काशी है. म्हणून मायबाप आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. आणि माझ्या गुरुवार ऐकूया आता
आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात मार्ग आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की राम गावा राम धावा राम जीवीचा विसावा. राम गावा राम धावा राम जीवीचा विसावा. राम जीवीचा विसावा. राम जीवीचा विसावा. राम